नमस्कार योग साधक हो, मी प्रताप पुन्हा एकदा आपलं माझ्या योग अभ्यास विषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्नेहपूर्वक स्वागत। आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ध्यानात्मक आसनांचा अभ्यास शिकत आहोत। आज आपण एक नवीन आणि महत्त्वाचं आसन पद्मासन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे पद्म म्हणजे कमळ आणि यामध्ये योग साधकांचं जे शरीर आहे ते काही अंशी कमळाप्रमाणे भासत असल्यामुळे याला आपण पद्मासन असं म्हटलेलं आहे। पद्मासन हे योग्यांसाठी खूप अतिशय श्रेष्ठ आसन समजलं गेलेलं आहे। यामध्ये योगाचं जे चित्त आहे ते शांत स्वच्छ कोमल जसं काही कमळ असतं त्याप्रमाणे भासतं। पद्मासनामध्ये दोन्ही पाय सरळ करायचे। पहिल्यांदा दोन्ही हात जमिनीला टेकून दोन्ही हात सरळ, पाठ मान सरळ। त्यानंतर उजवा पाय उचलायचा आणि गुडघ्यामध्ये दुमडायचा आणि तो डाव्या पायाच्या मांडीवरती घ्यायचा। पण तो डाव्या पायाच्या मांडीवर अशा पद्धतीने घ्यायचा की तळवा वरती आणि जी टाच आहे ती बिंबीजवळती येईल। त्यानंतर डावा पाय उचलून दुमडून तो उजव्या पायाच्या मांडीवरती घ्यायचा आहे। आता या ठिकाणी सुद्धा तशीच अवस्था होईल, तळवा वरती येईल आणि आपली जी काही टाच आहे ती टाच आपल्या बिंबीजवळ येईल। सर्वसाधारणपणे त्याचा जो काही स्पर्श आहे तो आपल्या पोटाजवळ होईल। आता याप्रमाणे पाठ मान सरळ करायचे आणि कोणतंही एक ध्यान मुद्रा चीन मुद्रा किंवा अंजनी मुद्रा यामध्ये बसून अलगद डोळे मिटून घ्यायचे आणि श्वास साधारण, श्वास संत, श्वसनाची गती सावकाश। संत श्वसन सुरू ठेवून आपण ध्यानात्मक आसनामध्ये प्राणायामाचा अभ्यास करू शकतो। जसं काही 15 सेकंद त्याच्यानंतर 30 सेकंद असं वाढवत तुम्ही याचा जास्तीत जास्त कालावधीपर्यंत अभ्यास करू शकतो। तर कोणत्याही प्रकारचा ताण वगैरे घेऊन हे आसन करायचं नाही आहे। तर अगदी जे काही आपण योगाच्या कृती करतो त्या योगाच्या कृती ताणविरहित झाल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाभ याचे मिळू शकते। या आसनामध्ये संथ श्वसन सुरू ठेवा। जेव्हा आपण पद्मासन करायला सुरुवात करतो त्यापूर्वी आपल्याला अर्ध पद्मासनाचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर अर्ध पद्मासनाचा सराव झाल्यानंतर आपल्याला हे पद्मासन सहजरित्या जमू शकतं आणि आपण जास्त काळ हे आसन टिकवू शकतो। पहिल्यांदा योग साधकांनी हे आसन करताना पहिल्यांदा 2 मिनिटाचे लाभ कोणकोणते आहेत तर आपलं शरीर मन स्थिर होतं, आपलं चित्त स्थिर राहतं, मन जास्तीत जास्त वेळ एकाग्र होण्यासाठी मदत होते। त्यानंतर आपण जेव्हा या आसनामध्ये बसतो, ध्यानात्मक आसनामध्ये बसतो पद्मासनामध्ये, तेव्हा आपले पाय बधीर होतात, पायामध्ये रक्तप्रवाह थांबवला जातो आणि तिथली जी काही ऊर्जा आहे किंवा तो जो काही रक्ताचा प्रवाह आहे तो त्याचा संचय आपला बेंबीच्या वरच्या भागामध्ये यायला सुरू होतो की जसं काही पोट असेल किंवा आपलं पाचनतंत्र असेल, जठर असेल, त्याच्यानंतर वरती असं मस्तिष्कापर्यंत याचा रक्तसंचय येतो आणि
त्याच्यामुळं आपलं जे काही वरती शरीराची जी काही कार्यक्षमता आहे ती सुधारायला मदत होते. या आसनामध्ये बसून जप, तप, ध्यान, प्रार्थना याचा अभ्यास करणं खूप श्रेष्ठ समजलं गेलं आहे. त्याचप्रमाणे या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी ह्या पद्मासनाचा खूप उपयोग होतो. कधी करावं, कोणत्या वेळी करावं, तर हे आसन कोणत्याही वेळी केलं तरी पण चालू शकतं. असं काही वेळेचं बंधन नाही. त्यानंतर हे आसन कुणी करू नये, तर ज्यांना सायटिकाचा त्रास आहे किंवा गुडघ्यांचा त्रास आहे किंवा अन्य काही कमरेच्या खाली दुखणं वगैरे आहे, त्यांनी शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानुसार या आसनाचा अभ्यास करणं अत्यंत उपयुक्त ठरतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला तर असे नवनवीन योगाभ्यास विषयक माहितीचे व्हिडिओ मी आपल्यापुढे घेऊन येत आहे. तर आपण सराव करत राहा. जे काही योगाभ्यासामुळे आपल्या शरीरावरती, मनावरती आपल्याला जे काही लाभ मिळतात, तर ते लाभ आपणापर्यंत पोहोचावेत हीच माझी कामना आहे, हीच माझी इच्छा आहे. तर सर्वांनी मला असं स्नेह द्या. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण असे नवनवीन अभ्यासविषयक व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटतच राहू. तर इथेच थांबू. वंदे मातरम.